आज परमात्माचा परिवार आपसामध्ये संघर्ष करून समाप्त होतो महाराज। एक परमात्मा एका पिंपळाच्या वृक्षाखाली थांबतात, आपल्याच डाव्या गुडघ्यावर उजवा पाय ठेवतात। जी असणारा मुसळ जे पाण्यात टाकलं होतं त्याची विडी एका माशानं गिळली होती, तो मासा एका कुळ्यानं पकडला होता, त्याच्याकडून तो एका पडद्यानं घेतला होता, त्यानं त्याचा बाण बनवला होता। आज त्यानं त्याच बाणानं बसलेल्या परमात्माकडे पाहिलं, त्याला हरणाचा भास झाला, अचूक संधान साधलं आणि सोसू करीत आलेला बाण परमात्माच्या पायात घुसला। जगाचा परमात्मा श्रीहरी तो म्या बाणे विंधेला करी। खूप त्याला वेदना झाल्या, अरे हा परमात्मा माझ्या बाणानं घायाळ झाला। भगवान इथं निजधामाला जातात। आज माणसाला जर दोन प्रश्न विचारले, की माणसाचं जगणं खरंय का माणसाचं मरण खरंय? मरण खरंय मला, जगणं कुठं खरंय? मृत्यू हे सत्य जीवनातलं। कधी कधी असंही तुम्हाला बोलणारे लोक सापडतात। मला एकानं सांगितलं, महाराज सध्या जगात काहीच खरं राहिलं नाही। सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला। जगातलं पहिलं सत्य आहे ईश्वर आणि जगातलं दुसरं सत्य आहे महाराज मृत्यू। मृत्यू हे जगातलं दुसरं सत्य आहे आणि त्या दुसऱ्या असणाऱ्या सत्याला सामोरं जाण्यासाठी काय करायचं? दुसऱ्या सत्याचं भय कमी करायचंय। दुसरं सत्य संपवायचं नाही, मृत्यू संपवायचा नाही, मृत्यूचं काय संपवायचं? भय संपवायचं। ईश्वर नावाच्या पहिल्या सत्याचा आश्रय घेतला की दुसऱ्या सत्याचं काय होतं? भय समाप्त। मला सांगा, अंधारामध्ये जात असताना तुमच्या हातामध्ये जर बॅटरी दिली, प्रकाश दिला, तर रस्त्यातले सर्प विंचू संपतात का राहतात? तुमच्या हातात जर बॅटरी दिली, प्रकाश दिला, तर रस्त्यात सर्प विंचू राहतात का संपून जातात? संपत नाहीत महाराज, फक्त त्याची भीती कमी होते। अंधार असताना जी भीती होती तीच भीती हातामध्ये प्रकाश आल्यानंतर काय झाली? कमी झाली। आता मज दृष्टी दी। संतांनी तुमच्या हातामध्ये ज्ञानाचा प्रकाश दिला, शास्त्रबोधाचा शास्त्र विचाराचा प्रकाश दिला आणि त्याचं जे भय होतं ते भय कमी केलं। आम्हा चिंता भय धाक जन्म मरण काही एक झाला इहलोके परलोक। भय समाप्त होतं आणि ते भय ज्या वेळेला संपतं त्यावेळेला काय घडतं? तुका म्हणे गर्भवासी। काय स्थिती होते महाराज? तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी। Oh
समाप्त केलं. परमार्थ काही करत नाही. त्या पुढे जाऊन सांगू थोडं. भक्ती भक्ती म्हणजे तरी काय महाराज? भक्तीमध्ये दोन गोष्टी, याचं नाव भक्ती आहे. भाव वाढणं आणि भय कमी होणं, याचं नाव भक्ती. क्रिया म्हणजे भक्ती नाही, साहित्य म्हणजे भक्ती नाही. तुमच्यातला भाव जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत ते काही नाही, भक्ती नाही. आज ही जी असणारी स्थिती आहे, परीक्षिती राजा आज काय झाला सांगू तुम्हाला. महाराज, परीक्षिती राजा तयार झाला. विद्यार्थी परीक्षेला काय होतो? तयार हो. म्हणजे काय करतो तो? अभ्यास ज्याला आपण म्हणतो. तो परीक्षेसाठी काय झाला? आता तयार झाला. आता मला सांगा, त्याला ती असणारी जी परीक्षा असते ती लवकर घ्यावी अशी त्याची अपेक्षा असते. विद्यार्थी ज्या वेळेला परीक्षा घेण्यासाठी असतो, आता त्याच्यातली निर्भयता वाढते आणि तो त्याचं असणारं जे जीवन असतं ते एक निर्भय जीवन बनतं. आज परीक्षित राजाची हीच अवस्था बनली. शुक म्हणाले, राजन, आज ज्या वेळेला योऽन्तः पुरंजयो नाम भायो ब्राहद्रथो नृपः तस्य मात्यास्तु शुनको हत्वा स्वामीनमात्मजम्. परीक्षिती राजा आज शुकदेवाकडून कलीचं भविष्य मागतो. मला शुकदेव राजाला कलीचं भविष्य सांगतात. वित्तमेव कलो नृणां जन्माचार गुणोदयः धर्मन्याय व्यवस्थानां कारणं बलमेव च. हे राजन, ही असणारी कलीची जी स्थिती आहे, इथं या सगळ्या गोष्टी हळूहळू कमी होत जातात. कारणं बलमेव च. इथं धर्म क्षीण होत जातो. इथं न्याय व्यवस्था दुर्बल बनते. हे राजन, या असणाऱ्या कलीमध्ये सातत्यानं मनुष्याच्या ठिकाणचे संस्कार कमी होणार. दूरे वार्ययनं तीर्थं लावण्ये केशधारिणं उदर भरतां स्वार्थं सत्यत्वे धार्ष्ट्रमेव च. दूरच्या तीर्थाला लोक तीर्थ म्हणतील, जवळच्या क्षेत्राला कोणी मानणार नाही. हे राजन, वर्ण व्यवस्था ही हळूहळू संपुष्टात येईल. तीर्थ मलिन होतील. संन्यासी आपला धर्म पाळणार नाही. आश्रम व्यवस्था विस्कळीत बनेल. अकाल वाढेल, अनावृष्टी होईल, अतिवृष्टी होईल. प्रत्येक गोष्ट विरुद्ध टोकाकडे जाईल. महाराज, हे राजन, हा जो कलियुग आहे यामध्ये जे जे प्रतिकूल आहे त्या प्रतिकूलतेसाठी ते साधक असेल, प्रतिकूलतेसाठी साधक असेल आणि अनुकूलतेसाठी ते बाधक होईल. या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आज परीक्षिती राजा ज्या आसनावर बसलेला, महाराज आज तक्षक नावाचा सर्प राजाला दंश करण्यासाठी येतो.
त्याच वेळेला कश्यप नावाचे एक वैद्य आहेत. त्यांना कळालं होतं की आज राजाला दंश होणार आहे आणि आपण जर राजाला वाचवलं तर राजा आपल्याला बक्षीस देणार. त्यानं आज मुद्दाम होऊन तो राजवाड्याकडे निघाला. ज्या मार्गानं तक्षक जात होता त्याच मार्गानं आज तो वैद्य चाललेला आहे. दोघांची वाटेत भेट होते. त्या वैद्याला संशय येतो. त्यानं तक्षकाला विचारलं, कुठं चालला बाबा तू? त्यानं सांगितलं, मी परीक्षित राजाला दंश करायला चाललो. त्याच वेळेला वैद्यानं सांगितलं, मी राजाला तुझ्या असणाऱ्या विषाची बाधा होऊ देणार नाही. अरे म्हणे, माझं विष माहिती आहे तुला? मी जर जंगलातून निघालो आणि फुटकार टाकला तर अरण्य पेट घेतात, माहित आहे. तू माझीही औषधी किती प्रभावी ते पहा. हे दोघंही एका झाडाखाली बोलत होते. ते वटवृक्षाचं झाड होता. एक मुलगा वरती पानं तोडत होता. काही पक्षी किलबिल करत होते. त्या असणाऱ्या तक्षकानं आपला फणा त्या झाडावर मारला. हिरवगार झाड होतं महाराज. क्षणार्धात ते सुकून गेला. वरचा जो मुलगा होता तो बेशुद्ध होऊन खाली पडला. पक्षाचा मृत्यू झाला. कश्यपानं पाणी हातात घेतलं आणि ती औषधी अभिमंत्रित केली आणि त्या झाडावर मारली. झाड टवटवीत झालं. मुलगा सचेत झाला. पक्षी उडून गेले. तक्षकानं पाहिलं, अरे हा प्रभावी आहे, सामान्य नाही. पण आपण आता ज्या कार्यासाठी चाललेलो त्या कार्यात बाधा येऊ लागली. नागासर्पांना धन माहीत असतं. त्यानं त्याला आपल्या सोबत घेतलं. धनाचे 4 हंडे त्याला दाखवून दिले आणि सांगितलं, हे घे आणि परत जा, तिकडे येऊ नकोस. अर्ध्या वाट्यात आलेला तक्षक परत गेला. बरं, नामा म्हणे कर्मरे देवादिका सुकेना, जे जे असेल संचिते तेन चुके कल्पांत. अर्ध्या वाटेत आलेला वैद्य परत गेला. ज्या सभा मंडपामध्ये, यज्ञ मंडपामध्ये, कथा मंडपामध्ये आज परीक्षित राजा असनस्त झालेला. अनेक ऋषींचा समूह राजाच्या सभोवती. याचा अर्थ काय? तुमचं जीवन साधूच्या आणि सत्संगाच्या कवचामध्ये सुरक्षित आहे महाराज, सुरक्षित आहे. अन्य ठिकाणी जीवनावर आघात होण्याची शक्यता आहे. अनेक असणारे विकार तुमच्यावर टपू नये. ज्या वेळेला तक्षक तिथे येतो, एकेकाचे मनोव्यापारे हे विश्व होय संहरे, अशी ज्यांच्यामध्ये क्षमता आहे, ताकद आहे. काय करावं? त्यानं छोट्या बालकाचं रूप घेतलं. हातामध्ये बोरं घेतली आणि बोराचं निमित्त करून तो प्रत्येकाच्या भेटीला निघाला महाराज. प्रत्येकाच्या 4-4 बोरं प्रत्येकाच्या हातावर दिली. शेवटी परीक्षितीच्या हातात तो गेला आणि बोरामध्ये अळीच्या रूपानं जाऊन थांबला. माणसाला स्वाभाविक बोर खाताना तो करांडत असतो आणि डोळ्यासमोर नेत असतो. त्यानं ते बोर डोळ्यासमोर नेलं. त्यातून एक अळी निघाली. इथं ज्ञानोबारायचे शब्द आहेत महाराज, होणारा सारी की बुद्धी ठाके. मानवी जीवन ज्या वेळेला विपरीत कर्म करता त्यावेळेला तद्बुद्धयस्तदात्मान तन्निष्ठास्तत्परायणः.
त्यातून अळी बाहेर पडली आणि त्यानं ती आपल्या पाहिल्यावर विचारलं ही मानेला लावू का? लोक काय सांगणार होते मला. त्यानं ती मानेला लावली. त्याच क्षणाला त्या अळीनं अळीचं रूप टाकलं. तो भयंकर तक्षक नावाचा सर्प झाला आणि राजाला दंश केल्याबरोबर राजाचा देहपात झाला आणि राजाच्या देहातून जीवकला बाहेर पडली आणि ती भगवत स्वरूपाला जाऊन मिळाली. गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. आज राजाला सद्गती मिळाली महाराज. देह प्रत्येकाचा जाणार आहे. मनुष्याला दोन प्रकारचं आयुष्य असतं. एक असतं ते कर्मजन्य आयुष्य जे देहाच्या सोबत असतं आणि दुसरं असतं ते कर्तव्यजन्य आयुष्य ते तुमच्या कार्याच्या सोबत असतं. कर्मजन्य आयुष्य देहाला घेऊन जातं पण तुमचं कर्तृत्वाचं आयुष्य कुणी नेत नाही. मला तुका म्हणे एका मरणीची सरे, ते आयुष्य कुणी नेत नाही. राजाचा देह गेला, देह जाईल जाईल यासी काळोबा खाईल. अरे ते जाणार आहे. आज ज्या वेळेला ह्या सगळ्या प्रसंगानं राजाचा मुलगा जन्मेजय अत्यंत व्यथित होतो. वडिलांनी 7 दिवसाची साधना करूनही हे घडलं याचं त्याला दुःख होतं. आज तो त्याच वेळेला सर्पसत्र नावाचा यज्ञ करतो. इथं वैशंपायन नावाचे ऋषी येतात. त्याची समजूत घालतात की अरे बाबा तू काय करायला लागलास. तुझे पूर्वज किती मोठे होते. तू कोणाचा मुलगा आहेस? परीक्षिती अभिमन्यूचा मुलगा आहे. अभिमन्यू अर्जुनाचा मुलगा आहे. अर्जुन पंडुराजाचा मुलगा आहे. अरे तुम्ही त्यांची संतती आहात. अनेक आघात ज्या पांडवांनी सहन केले पण कधी प्रतिकार केला नाही, कधी द्वेष केला नाही. तुम्ही काय करायला लागला? त्याला तो यज्ञ थांबवला. शुक सांगतात अशा पद्धतीनं आज परीक्षित राजाला सद्गती प्राप्त होते. श्रीमद भागवताचा हा महान ग्रंथ आहे. विद्यावताम भागवताम परीक्षाम असं वर्णन केलं गेलेलं. किती सांगता येईल आपल्याला. अपार महिमा ग्रंथाचा वदवेना कोणा साचा. तो खऱ्या अर्थानं सांगता येणारा नाही, इतका मोठा महिमा आहे त्याचा. भागवताचं वर्णन अनेकांनी गायलं